आनंद दिघेंकडून ठाणे जिल्हा प्रमुख पद काढून घेण्याचा डाव होता। मुख्यमंत्री शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हा गंभीर आरोप केलाय। आनंद दिघेंना मानसिक त्रासही देण्यात आला असंही शिंदे म्हटलंय। दिघेंची कुठे कुठे प्रॉपर्टी आहे उद्धव ठाकरेंनी असा प्रश्न केला होता। उद्धव ठाकरेंनी दिघेंच्या निधनानंतर त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल विचारलं असंही शिंदे म्हणालेले आहेत। हे सगळं कोण टिकणार? त्यांचं देव मानत होते। बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती आणि त्यांच्यासमोर तुम्ही याला उपकार त्याला उपकार असं करून चालते का कुठं? आणि त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते। त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं। एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून गेलं त्याच्या जीवाला काय वाटेल? तो आत्महत्याच करेल। आणि त्याच्यासाठी तर मग कुणीतरी सांगितलं दिघे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, हे रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिघे साहेबाबरोबर जातील। मग ते थांबलं। उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती, अभिजित इकडे म्हणून सांगतो, त्याचा साक्षीदार मी आहे। जेव्हा दिघे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं, बोले या राज ठाकरेंनी खूप मेहनत केली आहे, त्यांच्याबद्दल पण विचार करा। फटाफट फटाफट दिघे साहेबांना फोन आले। दिघे साहेब गाडीत बसले, 2 दिवस कोणाला भेटले नव्हते। एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला त्याच्या मागे कोण आहे? दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे कसं आहे कसं, त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं। ते म्हणाले आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? मला त्यांची प्रॉपर्टी, फकीर माणूस, सगळं वाटणारा दोन्ही हाताने, त्या शाखेमध्येच राहणारा, ना त्यांचं घर ना बिल्डिंग काहीच नाही। मला पत्रकारांनी विचारलं, मी म्हणाल बरोबर आहे, त्यांच्यावर बाळासाहेबांचे विचार, ती शिवसेना खरी, त्याच्याकडे धनुष्यबाण, ती शिवसेना खरी, फक्त त्यांना पैसे पाहिजे। तुम्हाला हे मी सांगतो, त्यांना ना धनुष्यबाण पाहिजे, ना बाळासाहेबांचे विचार पाहिजे, त्यांना संपत्ती पाहिजे आणि फक्त त्यांना पैसे पाहिजे। आपल्या महाशिवसेनेच्या शिवसेनेला आपल्याला शिवसेना भेटल्यानंतर तुमच्या शिवसैनिकांच्या खात्यातले 50 कोटी रुपये विड्रॉ करून त्यांनी घेतले, हे पाहिजे त्यांना। मी म्हणाल देऊ नका, आपल्याला ते नको। आपल्या बाळासाहेबांचे विचार हीच आपली संपत्ती, हेच आपलं ऐश्वर्य आहे।